नमस्कार. आज आपण अतिशय सोपी आणि चवीला मस्त अशी वाळवणीच्या रेसिपीतील तांदूळापासून चकलीची रेसिपी पाहूया, म्हणजेच खारोडीची रेसिपी. एकदा बनवा आणि वर्षभरासाठी साठवून ठेवा अशी ही पांढरी शुभ्र तांदूळाची चकली. तेलामध्ये टाकताच दुप्पट तिप्पटीने ही चकली फुलत असते. लहान मुलांपासून तर ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांनाच ही आवडते. एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशा ह्या चकल्या बनवण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ आधी स्वच्छ निवडून घेतलेले आहे. त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. रेशनच्या तांदूळाचं भरपूर असं काळपट पाणी निघत असते, तर हे संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मस्त चोळून 3 ते 4 पाण्याने हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे. आता हा तांदूळ मी 4 पाण्याने धुवून घेतलेला आहे. त्यानंतर तांदूळ हा भिजत घालायचा आहे, म्हणून यामध्ये पाणी घालते. तांदूळाच्या 2 ते 3 इंच वर एवढं पाणी घालून झाकण ठेवायचं आहे आणि 2 दिवस पूर्ण हा तांदूळ आपल्याला भिजून घ्यायचा आहे. दररोज एक वेळेस आपल्याला यातलं पाणी हे काढायचं आहे आणि नवीन पाणी टाकायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण हा 2 दिवस तांदूळ मी भिजून घेते. तर 2 दिवस तांदूळ हा पूर्ण भिजून घेतलेला आहे. तर आता तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवत आहे. 2 दिवस मात्र मी रात्रीच्या वेळेस पाणी हे काढून घ्यायची आणि नवीन पाणी टाकायची. तर अशा प्रकारे 2 दिवस हा तांदूळ भिजत घातलेला आहे. तांदूळ असा थोडासा मऊ झालेला आहे. यातलं हे पाणी काढून घेते आणि हा तांदूळ आपल्याला स्वच्छ असा पुन्हा धुवून घ्यायचा आहे. हे आंबटसर पाणी आलेलं आहे. हे पाणी काढून घेतलेलं आहे. पुन्हा 1 ते 2 पाण्याने हे तांदूळ धुवून घेतलेले आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे तांदूळ टाकायचे आहे. तर मी या ठिकाणी मोठ्या मिक्सरच्या भांड्याचा वापर करत आहे. तर मैत्रिणींनो, आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढे तांदूळ बारीक होतील त्यानुसार तांदूळ घालायचे आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून मिक्सरला हे भांडं लावून एकदम बारीक असे हे तांदूळ वाटून घ्यायचे आहे. तांदूळ वाटून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम बारीकच वाटायचं आहे, अजिबात जाडसर राहू द्यायचं नाही. किंवा यामध्ये काही तांदूळाचे कण राहिले असतील तर तुम्ही पिठाच्या चाळणीने सुद्धा हे चाळून घेऊ शकतात. पण एकदम बारीक असं स्मूथ सारखं हे वाटून घेतलेलं आहे, त्यामुळे मी हा जो चीक आहे ना तो गाळत नाही. पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेले तांदूळ टाकायचे आहे. यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आधीच्या चिकाप्रमाणेच पुन्हा हे छान असं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे हा पूर्ण अर्धा किलो तांदूळाचा चीक हा झालेला आहे. आता ह्या चिकामध्ये पाणी टाकायचं आहे. तर आपण रात्रीच्या वेळेस हे तांदूळ वाटून घेत आहोत. तांदूळाचा चीक मी मोठ्याच पातेल्यामध्ये टाकलेला आहे, म्हणजे त्यामध्ये भरपूर असं पाणी घालता येईल. तर साधारण 3 तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे. यावरती झाकण ठेवते. तर मी आता तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवत आहे. चीक हा जो आहे ना तो तळाशी लागलेला आहे आणि वर असं हे पाणी तिरत आहे. वरचं पाणी हे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर जास्त पाणी मी यासाठी टाकलं का जो तांदूळामध्ये काही थोड्याफार प्रमाणामध्ये काळपटपणा असेल ना तो ह्या चिका नंतर ह्या पाण्यामध्ये निघून जातो आणि आपण बनवलेली खारोडी चकली एकदम पांढरी शुभ्र अशी येते. म्हणून चिकामध्ये थोडं जास्त पाणी टाका. सगळं हे पाणी निथळून घेतलेलं आहे. अशा प्रकारचा हा पांढरा शुभ्र चीक झालेला आहे. आणि हे जे वरचं पाणी आहे ना आंबट ते आपल्याला टाकून द्यायचं आहे. तर आता हा जो चीक आहे ना तो सुद्धा मोजून घ्यायचा आहे. तर कोणत्याही भांड्याने हा चीक मोजून घेऊ. चीक हा तळाला चिटकतो, म्हणून चमच्याने पूर्ण हा मिक्स करून घेऊ. तर मैत्रिणींनो, आपण जी चकली करत आहोत ना त्यासाठी अगदी पाण्याचं योग्य प्रमाण घेण्यासाठी हा जो चीक आहे ना आपल्याला मोजून घ्यायचा आहे. असा हा भांड्याने चीक मोजून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकतात अर्ध पातेलं हे चिकाचं भरलेलं आहे. जेवढा चीक आहे ना आपल्याला तेवढंच पाणी घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, कुरडई अगदी परफेक्ट येण्यासाठी हा चीक आपल्याला मोजून घेणे हे आवश्यक आहे. तर आता हा चीक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी पातेलं लागणार आहे. पातेलं घेताना मात्र जड तळाचं घ्या, म्हणजे चीक हा जळणार नाही. आणि जेवढा चीक होता ना तेवढंच पाणी घेतलेलं आहे त्याच पातेल्याने. तुम्ही पाहू शकता अर्ध पातेलं चीक होता, म्हणून अर्ध पातेलं हे पाणी पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. गॅस सुद्धा चालू आहे. उकळी येत असताना त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. पोहे खाण्याचा सपाट चमचा मीठ टाकलेला आहे. आता या पातेल्यावरती झाकण ठेवून घेऊ आणि ह्या पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे.
तुम्ही पाहू शकतात पाण्याला उकळी आलेली आहे. तर अशाच प्रकारची पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर गॅस अगदी कमी करून घ्यायचा आहे. गॅस कमी केलेला आहे, अजिबात मोठा आपल्याला ठेवायचा नाही. आणि त्यानंतर एका हातामध्ये हे चिकाचं पातेलं घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हा चिक एरायचा आहे. ह्या पद्धतीने टाकताना मात्र अशा प्रकारे एकसारखी बारीकच धार टाकायची आहे. एकदम हा चिक पातेल्यामध्ये टाकायचा नाही, नाहीतर या चिकाच्या गुठळ्या होऊ शकतात. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, या पद्धतीने आपल्याला हा चिक एरून घ्यायचा आहे पाण्यामध्ये. हा चिक तांदूळाचा आहे. एकदम जर का आपण टाकला तर लगेचच त्याचा गोळा होईल, म्हणून अगदी कमी प्रमाणामध्ये टाकत घ्यायचं आहे आणि मिक्सरने किंवा रवीने हे आपल्याला एरत घ्यायचं आहे. चिक हा लगेचच घट्टसर व्हायला लागतो, जसा शिजतो तसा. पूर्ण चिक टाकून घेतल्यानंतर अगदी पटापट फास्ट आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. कुठेही हात आपला थांबवायचा नाही. एकसारखं अशा पद्धतीने आपल्याला हे एरत घ्यायचं आहे आणि गॅस मात्र कमीच राहू द्यायचा आहे. तर अजिबात मोठा गॅस करायचा नाही. असा हा घट्टसर झाल्यानंतर आता मी चमचा घेते आणि चमच्याने मस्त असं एकसारखं हे एरून घेते, म्हणजे मिक्स करून घेते. तुम्ही पाहू शकता थोडं जरी आपण सोडलं ना लगेचच गुठळ्या होतात, म्हणून एकसारखं असं हे एरत घ्यायचं आहे. म्हणजे जोपर्यंत चिक शिजत नाही तोपर्यंत हे आपल्याला सारखं असं कंटिन्यू मिक्स करायचं आहे, साधारण 5 ते 6 मिनिटापर्यंत. तुम्ही पाहू शकता चिक असा घट्टसर झालेला आहे. त्यानंतर चमच्याला चिटकलेला संपूर्ण चिक हा काढून घेते. गॅस अजिबात मी कुठेही मोठा केलेला नाही, कमीच होता चिक एरण्यापासून. आता सुद्धा गॅस कमीच आहे. चिक पूर्ण असा छान एरून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि 7 ते 8 मिनिटांसाठी हा चिक आपल्याला शिजून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता 8 मिनिटं झालेले आहे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. मध्यंतरी 2 वेळेस हा चिक मी मिक्स करून घेतलेला आहे, म्हणजे वर खाली चमच्याने मिक्स करून घेतलेला आहे, म्हणजे जळणार सुद्धा नाही. त्यानंतर मी तुम्हाला 9 मिनिटानंतर तुम्हाला दाखवत आहे. चिक मस्त असा शिजलेला आहे. चिकाचा रंगही बदलतो, शिजलेला आहे हे लगेच आपल्याला समजून येतं. चिक हा मस्त घट्टसर सुद्धा झालेला आहे आणि एक प्रकारची चमक सुद्धा आलेली आहे चिकाला. आता छान असा हा चिक हा शिजलेला आहे. तर पूर्णपणे मिक्स करून घेते आणि गॅस असा हा मस्त शिजल्यानंतर चिक आता आपल्याला चकल्या बनवायच्या आहे. तर प्लास्टिक पेपर हा खाली आथरून घेतलेला आहे आणि चकलीसाठी जी चकती वापरतो ना ती लावून घेतलेली आहे साच्याला. तर साच्यामध्ये हा चिक आपल्याला भरायचा आहे. चिक भरताना मात्र साच्यामध्ये दाबून भरायचा आहे, म्हणजे जेव्हा आपण ही खारोडी चकली बनवतो ना त्यावेळेस ती तुटत नाही, अशी एकसारखी होते. असा चिक भरून घेतल्यानंतर साचा आता बंद करते आणि प्लास्टिक पेपरला तेल किंवा तूप काही लावायची गरज नाही. अशा मस्त ह्या चकल्या होत असतात. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, किती लांब असे सळ निघत आहे, अजिबात तुटत नाही आणि एकदम पांढरी शुभ्र अशा पद्धतीची ही चकली होत असते. तुम्ही पाहू शकता संपूर्ण चकल्या मी ज्या बनवत आहेत ना ते तुम्हाला कुठेही तुटताना दिसणार नाही. खूप असा वाक येत असतो. अतिशय सोप्या पद्धतीने ही चकली आपण बनवलेली आहे. तर ह्या ज्या चकल्या आहे ना मी अगदी प्लेन आणि पांढऱ्या शुभ्र बनवलेल्या आहे. तुम्हाला जर का आणखी चविष्ट करायच्या असतील तर पाणी जेव्हा उकळत होतं आपण मीठ घातलं त्यावेळेस जिरे पावडर किंवा ओवा, थोडीशी तीळ ही त्यामध्ये वापरू शकतात. किंवा प्लेन अशा बनवायच्या असल्या तर फक्त मी जी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे त्या पद्धतीने बनवून घेऊ शकतात. चिक पुन्हा भरून घ्यायचा आहे. नेहमी चिक हा भरताना दाबून भरायचा आहे आणि ह्या पातेल्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे हा जो चिक आहे ना शेवटपर्यंत गरम असतो आणि थोडा गरम असला का ह्या ज्या चकल्या आहे ना मस्त अशा आपल्याला टाकता येतात, अगदी भराभरही निघतात. तर मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा करून पहा आणि हा खारोडी चकली बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ जर का कुठेतरी थोडासा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच तुम्ही हे चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन म्हणजेच घंटीचे बटनसुद्धा दाबा बाजूलाच असलेले. याने काय होईल मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो अगदी बराबर कुठेही तुकडं न पडता अगदी
मस्त अशा आपल्याला जेवढ्याही लहान मोठ्या साईजमध्ये ह्या चकल्या करायच्या आहेत तेवढ्या साईजमध्ये आपण ह्या चकल्या करून घेऊ शकतात. तर अशाच पद्धतीने सगळ्या ह्या चिकाच्या चकल्या मी बनवून घेते. तर मैत्रिणींनो, अर्धवट अशा ह्या चकल्या आपल्याला उन्हामध्ये वाळवायच्या आहेत, त्यानंतर सावलीमध्येच वाळून घ्यायच्या आहे. शक्यतो तांदूळाचे कोणतेही वाळवणीचे पदार्थ असो, जास्त वेळासाठी उन्हामध्ये ते वाळवायचे नाही. अशा पद्धतीने मस्त 2 दिवस मी ह्या वाळून घेतलेल्या आहे आणि वाळल्यानंतर ह्या चकल्या अशा दिसत आहे. एकदम गोल गरगरीत आणि पांढऱ्या शुभ्र ह्या होत असतात. तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये तुम्ही ह्या चकल्या बनवून घेऊ शकतात. आता ह्या ज्या चकल्या आहे ना, मी तुम्हाला तळूनही दाखवते. तळल्यानंतर ही मस्त दुप्पटीने जरी म्हटलं तरी हरकत नाही अशी ही चकली फुलत असते आणि तळूनही मस्त अशी पांढरी शुभ्र ही होत असते. अशाच पद्धतीने मी काही चकल्या तळून घेते. मग मैत्रिणींनो, पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.